खरा गुन्हेगार कोण आमच्या समोर हजर करा. नाही तर खून का झाला, कारण काय, आणि याचा खरा सूत्रधार कोण? त्याचा छडा आम्हाला धावायचा. म्हणूनच गुन्हेगाराला भ्रांताची शिक्षा न देता त्याला जीवद्या देण्याचा लालूच दाखवा आणि खरी माहिती मिळते. उगीच घाई करून पूर्वीसारखा गोंधळ होईल आणि सगळे भेद मातीत मिसळतील. नामदेव, काही करून 2 दिवसाच्या आत त्या जित्तूला आणि त्या भिल्ल्याच्या बंड पोराला इथं आणून या दोघांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी हेराची जाळी टाकली आहे. या 2 दिवसात ते नक्कीच आपल्या हाती मिळतील. तोपर्यंत पकडलेल्या या कैद्यांची कसून चौकशी करा. या सूत्राचे धागेदार नक्कीच सापडेल आपल्याला. राजे, तुमचे ते 2 विश्वासू सैनिक लालू आणि बालू यांना आमच्याकडे पाठवून द्या. जसे आज्ञा सरकार. आत्ताच पाठवून देतो त्यांना. त्यांना सांगा पदानीची भेट घ्या म्हणून. पदानीचं त्यांच्यावर फार जरुरीचं काम आहे फतेहसिंगांचं. राजकुमार, आपल्या आज्ञा असाल तर एक गोष्ट विचारावी अशी वाटते. राज्याच्या हिताची असेल तर जरूर सांगा, आम्ही ती अवश्य ऐकू. मात्र फालतू गोष्ट ऐकण्याच्या सध्या तर आम्ही मनस्थितीत नाही. अंगार अंगार झाला आहे सर्वांगाचा. माझा रोमन रोम सोडाच्या अग्नीनं कसं पेटत चाललंय. जेव्हा सूड घेईल तेव्हा शांत होणार आहे माझा मन. मी आपली मनस्थिती जाणतो राजकुमार. आपल्यावर झालेल्या आघाताची जाणीव आहे आम्हाला. म्हणूनच या आघातातून लवकरच सुटका करण्यासाठी आमच्या सुदैव प्रयत्न चालू आहे. उद्या सकाळी प्रताप या घोड्यावर स्वार व्हा. आपले शरणागत राज्य आणि त्याला भेट द्या आणि त्याला सांगा, गरज लागली तर तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी असतं. जसे आज्ञा सरकार. जा तुम्ही राजे, पण एक लक्षात ठेवा, हे राजावर असलेले डोळे हे आजूबाजू शत्रूही आपल्या राज्यात फिरत असतात असा आम्हाला दाट शोक आहे. तसाच कोणी सापडल्यास त्या ताबडतोब पाठवून द्यायचं. आताच पाठवून देतो. येतो आम्ही राजकुमार. पण हुशारीने राहा. सेनापती सुमेरसिंग, तुम्ही आमच्या महाराजांच्या विश्वासातील शूर सरदार. पश्चिमेला झालेल्या युद्धात आपण दाखविलेल्या शौर्याचा बहुमान म्हणून महाराजांनी सरदार पदाची सूत्रे तुमच्या हाती सुपूर्द केली. ती नीट जतन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण राज्याची संरक्षण फळी आम्ही जरी राजकुमार असलो तरी ती तुमच्या हाती आहे. आपला आमच्यावर विश्वास असावा राजकुमार. द्वेषद्रोही होण्यापेक्षा मरण पत्करेल, पण देशाची बेमानी कधीच करणार नाही. आमचा आपल्यावर विश्वास नाही असं आम्ही, परंतु राज्यावर होत असलेले एकामागून एक आघात दाखवा. काही सरकारची निर्गुण हत्या महिना झाला नाही तो खुद्द विक्रांत महाराजांवर झालेला प्राणघाता घडला. कशावरून आज ना उद्या आमच्या जीवावर घाला पडणार नाही. तेव्हा यापुढे आम्ही योग्य ती दक्षता बाळगतो. पण तुम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालून सर्व मोर्चेबंदीवर कडक पहारा द्या. जशी आज्ञा राजकुमार. आता तुम्ही चला. ते भालू आणि लालू प्रधानीची भेट घेतील. पण सेनापती, उद्या सकाळपर्यंत तो जित्तू भिल्ल जिवंत अथवा मुद्दा आमच्या समोर हजर करा. एक साधा राठी भिल्ल तो काम आणि आपल्यासारखे असंख्य सैनिक बळ असलेल्यांना त्यांना गुंगारा द्यावा.
हे मला काही पटत नाही. तेव्हा त्याला पकडून आणा लवकर. आमच्याकडे सैनिक बळ आहे, शस्त्र बळ पण आहे, पण आम्ही नाकबल कळत नाही राजकुमार. ते रानजीचे जंगल किती अफाट पसरलेले, जिथं तिथे दऱ्या भिस्त पाण्याचे गुवा. ते बिलरोग मुळातच रानटी रुद्राचे कुठल्याही गुहेत अगदी निर्भयपणाने लपून बसतात आणि सैनिक बेसावधान असताना त्यांच्यावर हल्ला करतात. लवकरच त्यांचा बंदोबस्त लावून टाका, नाहीतर ते भिल्लरूपी साप या राज्यात हलावा रोखून सगळं राज्य कसं विस्मय करतील. तेव्हा सांगितलेलं गोष्टी ध्यानात ठेवा आणि पुढच्या कामगिरीसाठी चला. जसे आज्ञा राजकुमार. सरदार साहेब, आपण का बघतो? आपण बोलतात आम्ही ऐकतो. बोलणारा बोलत असण्यावर कुणीतरी ऐकणारा हवाच ना, हो नाही का? आपणही बोलावं असंच आम्हाला वाटतं. तुम्हाला वाटतं तसं आम्हालाही वाटतं, पण तुम्हाला आता इथं ते एकांत सांगायचं आहे मला. सांगा, आम्ही सुद्धा ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. कोण आहे रे तिकडं? मला राजकुमाराबरोबर काही गुप्त गोष्ट करायची आहे. तेव्हा कुणी बाहेर आला तरी आमच्या हुकमाशिवाय कुणालाही आज सोडायचं. राणी सरकारांचं खून आल्यापासून राजावर येणाऱ्या आजपर्यंत संकटाला मी खूप विचार केला आणि मला दोन व्यक्तीचा संशय वाटला. आणि त्याला मदत करणारी दुसरी तिसरी कोण? ती स्त्री असून तिच्या हातातील दोन्ही हत्या झाल्या आहेत. काय काय सांगता का प्रत्येक? कोण या दोन व्यक्ती? आणि तिसरी ती स्त्री आपल्या राज्यातीलच आहे का? राजकुमार, असा उठाव पण होऊ नका. मी सगळं काही तुम्हाला सविस्तर सांगतो. वाटल्यास योग्य मार्ग देईल. पण या गोष्टी फक्त तुम्हाला आणि आम्हाला तिसऱ्या कोणालाही कळता कामा नाही. हीच आमची तुमच्याकडे इच्छा आहे. लवकर बोला फत्तेसिंग. पुढच्या गोष्टी ऐकण्यासाठी माझे कान कसे उत्सुक झाले आहेत. भाऊ सोनाच्या आठवणीने पुराण पाहतात. बोला प्रधानजी, लवकर बोला. मला त्या या जित्तूचा संशय येतोय आणि त्याला आपल्याच राज्यातील कुणीतरी एक सरदार फितूर आहे. आणि म्हणून तर त्या दिवशी मी किल्ल्याची पोर अगदी कैद करण्यातून चोर वाठर दाखवल्या. कोण आहे हा फितूर देशद्रोही? अहो, तो खास आमच्या मस्जिदीतील सरदार आहे. पण त्या किल्ल्याने त्याला कसली फरक घातली कुणाच ठाऊक नाही. ते सांगतील तसे करतोय तो. नाही तर जित्तू भिल्ला कैद्यातून कसा सुटला आणि तो सापडला नाही. याचं कारण तरी काय समजावं? याबद्दल तुम्हाला कोणाचा संशय येतो? बोला बोला प्रत्येक. सरदार राजदेवचा. काय? हा, सरदार राजदेव फितूर? पण कशासाठी? बऱ्याच वेळी अशक्य होणाऱ्या गोष्टी सहजपणे शक्य होतात. राजकुमार, हवं दिसतंय कसं नसतं.